हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 10 दिवस बाप्पा घरी असल्यामुळे सगळं जरा विस्कळीत झालं होतं. डाएट, एक्सरसाइज आणि खूप सारं गोड खाल्लं होतं. त्याच्यामुळे आता पुन्हा गाडी मूळ पदावर आणली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये माझे एक्सरसाइजचे, योगाचे क्लास थोडे मिस झाले होते. आता नेहमीप्रमाणे आपलं सुरू झालेलं आहे लाईफ. तर आता एक्सरसाइज करून घेते आणि त्याच्यानंतर सगळं आवरून किचनमध्ये आपलं जायचं नेहमीसारखं. आज बनवायची अळूवडी. गणपतीत 2-3 वेळा बनवली आणि तेव्हा मला काय व्हिडिओ करता आला, इतकी घाई असते गणपतीमध्ये तुम्हाला माहिती आहे. थोडंफार शूट केलं. आज मी प्रॉपर अळूवडी करणार आहे. सगळी तयारी तुम्हाला दाखवणार आहे, कारण आज मस्त निवांत वेळ आपल्याकडे. अळूवडी करता हे वेगळंच मिश्रण चाललंय बनवायचं. दही, हळद, बेसन पीठ. हे कोणासाठी माहिती आहे का? आकाशसाठी. बाईकवर बसून त्याचे हात तसे टॅन झाले, तर म्हटलं चला आता हे लावून घेऊया. तर चण्याचं पीठ काढलंच होतं. त्यात सोडा पण टाकतात. हां, सोडा पण टाकते. ह्याच्यात मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे थोडं सरसरीत वाटून घेतलंय. मिरची पावडर, हा आमचा मसाला, घाटी मसाला थोडाच घेतला, कारण हिरवी मिरची आहे ना ह्याच्यामध्ये. हळद, धणा पावडर, जिरा पावडर, थोडा गरम मसाला आणि आपले तीळ. चिंच गुळाचं हे थोडंसं पाणी आहे आणि हे मसाल्याचं पाणी ठेवलं. तयार पीठ करण्यासाठी जे पाणी लागणार आहे हेच पाणी वापरणार आता हे मसाल्याचं. आता तुम्ही पण करतच असाल की अळूवडी. मी काय वेगळं दाखवणार आहे, पण मी कशी करते ती माझी पद्धत तुमच्यावर मी शेअर करते. आणि काय असतं माहिती आहे का, आपल्या स्त्रियांचा एक स्वभाव असतो की ना रेसिपी एकमेकींना विचारायच्या. साधा आम्ही आता टिफिन खायला बसलो मैत्रिणी, तर तिने जरी बटाट्याची भाजी आणली असेल तर ती मला वेगळी वाटली तर मी तिला विचारणार कशी केली का? बटाट्याचीच भाजी साधी, आपणही करतोच, कितीही करते, मी करते. पण स्त्रियांना दुसऱ्याच्या हातचं आवडतं, दुसऱ्याने केलेले पदार्थ बघायला आवडतात. आणि स्त्रियांचा विषय कुठे असतो? जास्तीत जास्त स्वयंपाक, साडी, आपलं कुटुंब याच्याभोवतीच फिरत असतो. आणि स्त्रियांचा ना हा नॅचरल गुणधर्म आहे. कोणताही पदार्थ कसा केला त्याची रेसिपी विचारायची आणि 10 वेळा विचारायचं. एखाद्या वर्ष हे लाडू कसे केले गं, 10 वेळा विचारायचे. पण करायला वेळ मिळत नाही, पण प्रत्येक वेळी विचार, हे कसे केले मला सांग, मला पण करायचे. आणि नंतर आपण करत पण नाही, असं पण असतं. माझं तर असं होतं, मी बऱ्याच वेळा मैत्रिणींना विचारते, हे कसं केलं गं, ते कसं केलं गं. आणि मी ठरवते हा पदार्थ करायचा आणि नंतर रोजच्या धावपळीत गडबडीत विसरून जायला होतं. पण पुन्हा रेसिपी विचारायला विसरत नाही बरं का. मस्त आता ते पीठ छान काय म्हणायचं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, व्यवस्थित पाण्याला लागेल असं. ओके. आणि मी विचार केला याच्यावर करायचं, पण पानं एवढी मोठी आहेत ना की याच्यावरती ती बसणारच नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मी आता ओट्यावरच करणार आहे, कारण ओटा क्लीन एकदम स्वच्छ आहे. त्याच्यामुळे हे आता बाजूला ठेवून देते, त्याचा काही उपयोग नाही. थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते आणि जरा कुरकुरीतपणा येईल. मी विसरली होती टाकायला, खरं सांगते तुम्हाला. मला आत्ता लक्षात आलं. आपण काही ते करत असताना डोक्यात आपल्या विचार असतात, तेव्हा आपल्या लक्षात राहत नाही. आणि परत आपण त्या विचारातून बाहेर आलं की लक्षात येतं, अरे याच्यामध्ये तांदळाचं पीठ राहिलेलं आहे. तर चलत्या म्हणजे आपल्यासारख्यांचा जे प्रॉपर रेसिपी चॅनल करतात, शूट करतात, त्यांचं ते बरोबर प्रमाण घेऊनच बसतात. ते आपण कसं हे घे ते घे. तरी मी तयार केलं होतं ना आज की हा हे दाखवायचंय, तरी तांदळाचं पीठ विसरलंच. आणि हीच तर माझ्या चॅनलची गंमत आहे, विसरणं. आणि ते तुमच्यावर सांगणं. चला आता मस्त पीठ रेडी झालेलं आहे. चल आता मी काय करणार आहे, मस्तपैकी प्लॅटफॉर्म क्लीन आहे त्याच्यावरच करणार आहे, कारण ते बसणार नाही. आणि मग हे आता पान असं ठेवले, आता त्याच्यावरती लावायचं. ह्या अळूच्या पानांना ना ते पीठ लावायला ना फार गंमत वाटते. आणि गंमत तर आहे, आणि दुसरं काय, इतकं व्यवस्थित लावलं तरी ते माझं बाहेर येतंच, कटड्यावरती पसरणारच आहे थोडं. बघा तुम्ही, थोड्या वेळाने तुम्हाला दिसणार आहे. कारण एवढं काही आपण सुगरण नाही, म्हणजे काम चलाऊपणे आपण काम करत असतो. फक्त खाण्याची आवड आहे, पदार्थ बनवण्याची इच्छा आहे, आवड आहे, आणि घरातल्यांना खिलवायची आवड आहे. तर आता हे सगळं पीठ लावून घेते. पूर्वी काय व्हायचं माहिती, माझ्या ना वड्या ना मी केले ना की ना त्या अशा
तळायला गेल्या की अशा सुटायच्या. मी म्हणजे काय होतं तर मला कळलं की नंतर की आपली ना ताकद कमी पडते. ती वडी अशी जेव्हा आपण रोल करतो ना ती अशी दाबून घट्ट करून करायची असते. मी आपली हलक्या हाताने करायची आणि मग नंतर ती सगळी तेलामध्ये अशी सुटायची. असं वाटायचं काय एवढं मेहनत करून असं होतं आहे. तर आज मी असं प्रेस करून करून करते. आणि हो मागाशी सांगितलं तसं बघा ना इतका स्वच्छ ओटा त्याला मी कसं छान डिझाईन केलं आहे पिठाने. ते असं असतं. आता हे नंतर क्लीन करायचं पण सध्या राहू दे. आणि आता काय झालं मध्येच आठवलं अरे कुकर लावायचं आहे कारण या लोकांना भूक लागली. मी आपली अळूवडीची रेसिपी शूट करण्याच्या नादात गुंगून गेले होते आणि आता जेवायची पण वेळ होईल ना मग परत कुकर थंड व्हायला पाहिजे. मग दुसरा राऊंड मी तसाच ठेवला. पहिल्यांदा कुकर लावला आणि चहा हवा होता. चहाचा राऊंड चालला आहे. तर असं हे मध्ये मध्ये वेगळंच काम निघतं. म्हणजे रेसिपी करताना शांतता नाही जीवाला शूट करताना सुद्धा. तरी किचनमध्ये कोणी डोकावलेलं नाही. आकाशला आता चहा हवा आहे आणि अहो आता जेवायला येतील गेलेत त्यांचा फोन आला काय बनवलं आहे. आता काय बनवलं म्हटलं मी म्हटलं चला पटकन कुकर लावून घेऊया म्हणजे सगळं होऊन जाईल पटापट. तर आता हा दुसरा राऊंड घेतला मी करायला. तुमचं पण होतं का असं एक काम करायला घेतलं की मध्ये दुसरं काम हातातलं काम ते बाजूला ठेवून दुसरं करायला लागतं किचनमध्ये. कमेंटमध्ये मला सांगा का माझ्याच बरोबर होतं आहे असं सारखं. चला आता दुसरा रोल पण झाला. मी असं घट्ट प्रेस करून करून केलं आहे. बघूया आता काय होतं आहे ते. त्याच्यामध्ये आता ठेवला चाळणीमध्ये. इकडे तोपर्यंत चहा उकळतोच. कुकर लावलेलाच आहे. सगळं उरलं सुरलं पीठ पण त्याच्यावरती लावून टाकलं. भाजी चपाती माझी सकाळी करून झालेली आहे. फक्त आता मला वरण भात करायचं आहे आणि थोड्याशा अळूवड्यानंतर तळायच्या आहेत कारण भाजी असल्यामुळे त्या काय जास्त खाणार नाहीत कोणी. आणि सगळं झालं की मग ओटा स्वच्छ करायचं कारण आता ते पीठ इकडे तिकडे लागतंच. माझं तर होतंच बाबा असं पसार एकदम असं क्लीनली होत नाही पण नंतर मी सगळं आवरते. इकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात. चहाला आता उकळी आणायचे दूध टाकले. तोपर्यंत आता हे सगळं आता वडी स्टीम करायला ठेवते. आता किमान याला निदान 10-12 मिनटं तरी लागतीलच ना. तोपर्यंत बाकीचे सगळं आहेच की आवरायचं. आणि माझं कसं असतं माहिती सारखं मग ते ना झालं की सारखं ओटा पुसत राहायचं हात धुवत राहायचं ती मला सवय आहे. आणि मग सगळं क्लीन करा. मग ओट्यावर अजिबात एकदा काम आवरलं की कोणी त्याच्यावरती पसारा केलेलं मग मला आवडत नाही. एकदा स्वयंपाक आवरला की ओटा कसा शांत होतो आणि त्याची त्याला स्पेस द्यायची. त्याच्याजवळ कोणी जायचं नाही आणि मला जास्त वेळ किचनमध्ये रेंगायला पण आवडत नाही. हे बघा आता कसं छान वाटतंय. आता अळूवड्या होत आहेत. आता चहा पण तयार होतो आहे. चहा घेईपर्यंत वड्या होतील मग ते थंड होणार आणि त्याच्यानंतर मग त्या करायच्या. म्हणजे एवढी प्रोसिजर आहे. तोपर्यंत आपला वेळ जाईल. चहा घेऊन होईल माझी आणि छोटी मोठी कामं आहेत अजून ती सगळी आटपते. आकाश आणि मी चहा घेतो आता आणि थोडं आता गणपतीचं सगळं आवरून झालेलं आहे. त्याला सांगते ना ते पडदे आता चेंज केले पाहिजेत ना. बाप्पा तर गेले आता नॉर्मल पडदे लावायचे. अळूवडी तयार होईपर्यंत आम्ही पडदे लावून घेतले. छोटी मोठी कामं केली. अळूवडी तयार आहे. सुद्धा चिकटली नाही म्हणजे ना तयार आहे. आता ही थंड व्हायला पाहिजे. आता त्याच्यासाठी वाट बघितली आणि आता थंड झाल्यानंतर आता त्या कट करते आणि बघते तुटत आहेत का. पण फायनली ह्या वेळेला वड्या ना झाल्या व्यवस्थित तुटल्या नाही आहेत आणि त्याला व्यवस्थित आकार आला आहे असं मला तरी वाटतं आहे. तुम्ही आताच बघा आणि मला सांगा. हां हां तरी असा राऊंड नाही झाला आहे तो. चलता है खाने का तो है. आणि तळलं नाहीत मी थोडंसं असं फ्राय पॅनवरती असं थोडंसं त्या परतवूनच घेतल्या. आता काय तळणार नाही. बघू म्हणाले लोक तळा तर संध्याकाळी तळेल. आता हे थोडेसे डब्यामध्ये ठेवते म्हणजे कधी मध्ये आधी जेवताना वगैरे तोंडी लावायला बरं पडतं. 1-2 वेळा होऊन जातील. आम्हाला काही जास्त लागत नाही. किंवा इव्हिनिंग स्नॅक्सना संध्याकाळी चहाबर वगैरे असं घेतलं की झालं. उद्या राहतील की नाही शंका आहे. चला वड्या तर आता परतवून घेतल्यात आणि विशेष म्हणजे अख्ख्या राहिल्यात तुटल्या नाहीत. आणि आता सगळ्यांना भूक लागली तर आज बनवलं होतं राजमा डाळ सलाड अळूवडी असं साधंसुद्धा बेत आहे. आणि सगळ्यांनी घरी असल्यामुळे एकत्र भोजनाचा आज आनंद घेतला. जेवण ताटातलं साधं असो किंवा पंचपक्वान्न असो ह्याच्यापेक्षा ते आपण किती प्रेमाने आणि आनंदाने खातोय ते महत्त्वाचं. चला
आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय, टेक केअर.